दक्षिण सोलापूर तालुका फताटेवाडी येथे औष्णिक ऊर्जा प्रकल्प बाधित शेतकरी म्हणून मिथुन धनु राठोड वय 40 याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। एनटीपीसीची वाढीव रक्कम देण्यास विलंब झाला आहे। एनटीपीसी मध्ये कंत्राटी कामगार म्हणून कामावर घेण्यासाठी त्यांच्याकडे दलालाने पैशाची मागणी केली होती। प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना सोडून बाहेरील लोकांना कामगार म्हणून भरती करण्यात येत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। मिथुन स्वतः आर्थिक विवंचनेत असल्यामुळे त्याला तो पैसे देऊ शकला नाही, त्यामुळे त्याचे काम न झाल्यामुळे नैराश्यातून त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। फताटेवाडी ग्रामस्थ मृतदेह घेऊन औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवून जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका घेतली आहे। घटनास्थळी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, माळपा सुरवसे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत। घटनेची माहिती कळताच राजकीय नेते देखील या ठिकाणी उपस्थित झाले। यामध्ये सुरेश हसापुरे, अभिजित कुलकर्णी, जगन्नाथ गायकवाड, सुभाष पाटोळे याबाबत अधिक माहिती कारभारी राजेंद्र राठोड यांनी दिली। आमच्या गावावर जी शोककळा पसरलेली आहे, मिथुन धनु राठोड यांनी आज 6 महिन्यापासून या एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना भेटून तसंच ग्रामपंचायत ठराव, ग्रामपंचायत पत्रही दिलेले पत्र आमच्याकडे आहेत, सगळे पुरावे आहेत। हे असे असतानाही त्यांनी कामावर घेतलेलं नाही। अशा परिस्थितीत त्यांनी या त्रासाला जाचाटाला कंटाळून त्यांनी आज रोजी सकाळी त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली। त्या आत्महत्येला हे दलाल लोक आणि हे दलाल आणि एचआर ग्रुप आणि जे मुख्य प्रबंधक आहेत हे जबाबदार असतील। त्याच्यावर आयपीसी कलम 306 प्रमाणे यांच्यावर सगळ्यावर गुन्हा दाखल करून यांना आरोपी करावं, त्याशिवाय आम्ही इथून प्रेत हलवणार नाही। फताटेवाडीसह प्रकल्प बाधित गावातील सरपंच, नागरिक, कामगार बहुसंख्येने उपस्थित होते।